श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणतील जननीसी, अम्मायचा निरोप देसी, अनित्य शरीर तुझा नसी. काय भरोसा जीवित्वाचा, एकदा असेल चिरंजीवी, त्यासी तुझी बुद्धी बरवी. अनित्य देव वैभव भावी, पुढे करुणा भरोसा. देह म्हणजे शृणुभंगर, नाही राहिले कवने स्थिर. जवळी दृढ असेल शरीर, पुण्य मार्गे राहटवे. जो असेल मृत्यूसी जिंकित, त्याने निश्चय शरीर नित्य. त्यासी तुझा उपदेश सत्य, म्हणे करीन धर्म पुढे. अहोरात्री आयुष्य उणे, होत असे क्षणक्षणी. करावा धर्म याची कारणे, पूर्वेसी पर्यसा. जैसा सूर्य चाले, निमिष होता शीघ्र काळे. 22 सहस्रगावे फळे, तैसे आयुष्य क्षीण होय. याची कारणे देहासी, विश्वासुने पर्येसी. मृत्यू असे हा सुवासी, धर्म करावा तात्काळी. जैसा समस्त नदी देखा, समुद्रासी घेऊन जाती उदका. परतोनी न येती जन्मभूमिका, तैसे आयुष्य न परते. जया दिवशी पुण्य घडले नाही, वृथा गेला दिवस पाही. तया यमासे करुणा नाही, कराय पुण्य तत्काळ. जैसी सुश्री मनुष्यासी, बक्षित होय पर्येसी. तैसे या शरीरासी, वार्धके पक्षी पर्येसा. या कारणे तारुण्यपणी, करावे पुण्य विद्वजन्नी. आम्हा का होय वीरजसी जन्नी, काय बुद्धी बरवी ऐसे नाना परी देखा. बोधिता झाला जननी जनका, विस्मय करीती सबालोका. बाळके तत्व सांगतो, ऐकोनी पुत्राचे वचन. माता करीत असे नमन, देवा निरूपिली ज्ञान. विनती माझी पर्येसी, तवा निरोपेली आम्हासी. पुत्रचारी होतील ऐसी, विश्वास नवे या मानसी. कुळदेवता पुत्राया, जवबरी होय एक सुत. तवरे राहावे समपित, निरोप देवी तवरे सत्य. म्हणून विनवित वेळी, माझे वचन आवेरोनी. जरी जाशील निघोनी, प्राण देईल तक्षणी. हा निश्चय उधारी, पुत्र नवसी तू आम्हासी. आमुचे कुळदैवत होसी, सत्य करी गा वचनासी. बोले आमुचे आपुले दातारा, ऐकोनी मातेचे वचन. श्री गुरु बोलती हासून, आमुचे बोले सत्य जाण. तू हे वाक्य निर्धारिता, तुझे होताची पुत्र दोन्ही. निरोप द्यावा संतोषनी, मग न राहा एक जननी. बोल आपुले सत्य करी, संवत्सर एक तुझ्या घरी. राहू माते निर्धारी, वासना पुरतील तुझ्या जरी. मग निरोप दे मज, ऐसो करून या निगोती. राहिले श्री गुरु अतिप्रती, वेदाभ्यास शिकवती. शिष्यवर्गा बहुतांशी, नगर लोक विस्मय करीती. अभिनव झाले असे म्हणती, बाळ पहा हो वर्षी साती. वेदचारी सांगत असे, विद्वानाहुनी विद्वान विद्यार्थी. तिनी वेद षडती, शास्त्रीचे मनवेती. तेही येती शिकावया, येणे परितया घरी. राहिले गुरु प्रीती करी, माता झाले गरोदरी. महानंद करीत असे, तव 9 मास झाले अंतर वतनी. माता झाली प्रसूती, पुत्र झाले युग्न ख्याती. अति सुंदर पर्येसा, पुत्र झाले उल्हास तोर. माता पिता संतोष फार, आशीर्वचन ऐसे गुरु असत्य केवी होईल. ऐशा परिवर्ष एक, त्रिमासे झाले ते बाळक. खेळवी तसे माता एक, आले श्री गुरु तया जवळी. जन्नी एक माझे वचना, झाली तुझी मनोकामना. दोघे पुत्र निधाना, पूर्ण आयुष्य आहे ती जाण. आणखी होतील दोघे कुमारक, त्यानंतर कन्या एक. असाल नांदत अत्यंत सुख, वासना पुरतील तुझी जाणा. आता मते निरोपावे, जाऊ आम्ही सोवावे. संतोष रूपी तुम्ही व्हावे, म्हणून निरोपे घेती तयावी. संतोषनी माता पिता, चरणावर ठेविती माता. स्वामी आमची कुळदेवता, शक्य आम्हा बोलावया. नकळे आम्हा स्वरूप ज्ञान, तुझे स्वरूप नकळे कावना. मायामुळे वेष्टुने कामना, नेण्याची महिमान तुझे. माया प्रपंच वेष्टुनी, तू ते जरी सुत म्हणून. समय निष्ठुर बोले वचनी, क्षमा करणे स्वामिया. तारकामचे वंशासी, बापा तू अवतरलासी. प्रदोष पूजा फळासी, आली माते स्वामिया. आता आम्हा काय गती, सांगा स्वामी कृपामूर्ती. जनन मरण यातायात, कडे करावे दातारा. संक्रांवरी जैसी गंगा, तैवा तुझा आलासी चांगा. पावन केलेसी माझी अंगा, उभय कुळे 42. आम्हा ठेविसी कवणे परी, या धुरंधर संसारी. तुझे दर्शन नो एक तरी केवी वाचो प्राणात्मजा. ऐकोनी माता पितांचे वचन, बोलती श्री गुरु आपण. जे जे समय तुमचे मन, स्मरण करील आम्हासी. स्मरण करिता तुम्हा जवळी, असेल जन्मी मी तात्काळी. न करावी चिंता वेळोवेळी, म्हणून भाकरी तसे. जन्मांतरे विश्वरासी, पूजा केली तुवा प्रदोषी. याची महिमा आहे ऐसी, जन्मोजन्मी श्रेयुक्त. यशोक्य होय एक, देहांती जाना परमलोक. पूजा करिता पिनाक, पुनर्जन्म तुम्हा नाही. तुवा आराधिला शंकर, आम्हा कराविला अवतार. वासना पुरेल तुझा भार, अम्मा निरूप दे आता. पुनर्दर्शन तुम्हासी, होईल एका वर्ष तिसी. जाऊनी बद्री वनासी, सिद्ध दर्शन मी घेतो. निरोप घेऊन ते वेळी, श्री गुरु निघाली अवलीला. नगर लोक येती सकळा, माता पिता बोलविती.
बोळविती म्हणती समस्त नगर नारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य दे दिसत असे 7 वर्षाचे बाळक देखा वेद म्हणते अखिली शाखा मनुष्य मात्र एका नव्हे ऐका ऐसे म्हणते साधुजन ऐसे त्या ते बोलून करिता ती साष्टांग नमन नाना परी स्तोत्र वचन करीते झाले अवधारा नमन करुणी सकळीक आले आपले ग्रहंतिक पुढे जाती जननी जनक पुत्रासय बोळविती निज स्वरूप जननी येसी दाविता झाला परियेसी श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेयासी देखते झाले जनकजननी त्रयमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर निज रूपे तुझे कर्पूर गौर पाहता न मिले चरणासी तू तारक विश्वासी आम्हा उदिले विशेषी पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनविती ऐसे म्हणून माता पिता चरणावरी ठेविले माता अलंगिती श्री गुरुनाथा स्नेह भावे करून या संतोषणी श्री गुरुमूर्ती आश्वासने केले अतिप्रती पुनर्दर्शन हो निश्चिती देईन म्हणते तेवेळी ऐसे तया संभोषणी निरूप घेतला तक्षणी परतोनी आणि जनकजननी येती संतोषणी मंदिरात वरदमूर्ती श्री गुरु राणा निघाले जावया बद्रीवना पातली आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी अविमुक्त वाराणसापुरी क्षेत्र थोर सचराचरी विश्वेश्वर अवतारी अनुपम्य असे त्रिभुवनी राहुनी आता या स्थानी अनुष्ठती गुरु शिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करिता आत्मरामासी येणे पर्यंत या स्थानी क्वचित काळ श्री गुरुमणी अष्टांग योगे करुणी तप करती परियेसा तया काशी नगरात तापसी असती अनेक बहुत संन्यासी येती अवधूत तप करीती दारुण तयात श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास दुरंदरी करता ती तपस्वी हरी अभिनव करीती मनात म्हणती पाहो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी कैसे वैरागी याचे उदरी निर्लिप्त असे परियेसा शरीर स्वार्थ नाही असी योगी होय संन्यासी स्नान करीतो त्रिकळेसी मनिका कर्णिका तीर्थात ऐसे अमित स्तोत्र करीती समस्त संन्यासी दर्शना येती वृद्ध होता एका येती कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी तो देखून या नयनी स्नेहभाव भरवत असे म्हणे समस्त येतीश्वरासी न म्हणा नर ब्रह्मचारीसी अवतार पुरुषी अतितापसी विश्व वंद्य दिसत असे वेदा कुठे मुनी न म्हणा नकराल मुनी तुम्ही प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा वार्धक्य म्हणे आम्ही यासी वंदिता दुःख सकळासी विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक नंदिती या कारणे आम्ही यासी विनू परोपकारासी संन्यास देता समस्तांसी मती स्थिर होईल लोकानुग्रहानिमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्रे पतित पुनित होती परियेसा या कारणे बाळकासी विनू आम्ही परियेसी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आले तयास जवळी विताती मुनी सकळी एक तापसी स्तंभमुळे विनंती असे परियेसा लोकानुग्रहा कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा समस्ता उद्धारणे पूजा घेणे आम्हा करवी या कलियुगी संन्यासी म्हणून निंदा करती सकळ जन स्थापना करना न कवन न दिसती भूमीवरी यज्ञदान गवालंबन संन्यास घेता ती दूषण पल पैर्तुक भ्रातांगना करू नये म्हणता ती करिता कलियुगात निषिद्ध बोलती जन समस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेद समंत विख्यात पूर्वी ऐसे वर्तमानी निषेध केला सकळ की जन श्री शंकराचार्य अवतरणीं स्थापन केली परियेसा तयावर येतुके दिवस चालत मार्ग संन्यास कली प्रबळ होता नाश पुनरपी निंदा करता ती आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावा कृपासागर म्हणती सकळ मुनिजन ऐकोनी त्यांची विनंती श्री गुरुमुनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून परियेसा ऐसे म्हणता सिद्ध मुनी विनवतसे नाम करणी संदेह होता माझे मनी कृपानिधी मुनी राया म्हणती श्री गुरु तोची जगद्गुरु तोची त्याते झाला अनेक गुरु त्रयमूर्तीचा अवतारू कवणे दिसतसे सिद्ध म्हणतसे शिष्यासी सांगेन याची स्थिती कैसी पूर्वी श्री रघुनाथासी झाले वशिष्ठ केवी गुरु 8वा अवतार श्रीकृष्णासी सांदीपणी झाला गुरु कैसी अवतार होताची मानुषी तयापरी राहटावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहु काळीचा होता यती म्हणून त्याती मानिले शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरोपिलेसी वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केली म्हणून या समस्त यतीश्वराहून तयासी दिदला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण गुरुचे मूळपीठ ऐसे शिष्य विन्विता तव सांगी विस्तारता मूळपीठ अद्यंता गुरु संतती परियेसा आदी पीठ शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु त्यानंतर चतुर्वक्र गुरु हे मूळपीठ उधारी तदनंतर वशिष्ठ गुरु तेथून शक्ती पराशुरू ज्याचा शिष्य
व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा, तयापासून शुक्र गुरु जाण, गौडपादाचार्य सगुण, आचार्य गोविंद तयाहून, पुढे आचार्य तो शंकर झाला. तदनंतर विश्वरूपाचार्य, पुढे ज्ञानबोधी गिरिय, त्याचा शिष्य सिंहगिरिय ईश्वर तीर्थ पुढे झाले. तदनंतर श्री नरसिंह तीर्थ, पुढे शिष्य विद्या तीर्थ, शिवतीर्थ, भारती तीर्थ, गुरुसंतती अवधारी. मग तयापासून विद्यारण्य श्रीपाद मुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परेसा. त्याचा शिष्य मळी देवतीर्थ सरस्वती वृंद, तेथून सरस्वती या देवेंद्र गुरुपीठ येणे परी. या देवेंद्र मुनीचा शिष्य तोची गुरु सरस्वती विशेष, बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानिती. येणेपणी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ, संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री गुरु श्री सरस्वती. समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ, म्हणून वंदिती समस्त तया काशीनगरात. मग निघाले तेथोनी बहुत शिष्य समेत मुनी, उत्तर तीर्थ बद्रीवनी अनंत तीर्थ पाहावया. समस्त तीर्थ अवलोकित, सर्व शिष्य यती संहित, भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगासागरासी. गंगासागरा पासव तटाक यात्रा करीत देव, प्रयागस्थानी गुरुराव येथे झाले परियेसा. तया स्थानी असता गुरु आला एक द्विजवरू, माधव नामे असे विप्रो श्री गुरुसी भेटला. ब्रह्मज्ञान तयासी उपदेशी केला प्रीतीसी, चतुर्थाश्रम तयासी तेथे झाली परियेसा. नाम माधव सरस्वती तया शिष्याशी ठेविती, तयावरी अति प्रीती शिष्यांमध्ये परियेसा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पत्रो श्री नरसिंह सरस्वतीपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु चतुर्थाश्रम ग्रहण गुरु परंपरा कथन नाम 12 अध्याय. श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्तो संख्या 103.